नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करताना आपण कोणत्या नकारात्मक गोष्टी टाळाव्यात आणि कोणते नकारात्मक विचार करू नयेत याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सेवा करताना आपण मन आणि वाणी शुद्ध ठेवली नाही तर आपल्या सेवेचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा केवळ बाह्य कृतींनीच नाही तर अंतःकरणाने, मनाने आणि विचारांनी सुद्धा पवित्र राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. सेवा ही साधी गोष्ट वाटते, पण ती करताना मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा भक्त सेवा करताना काही नकळत चुका करतात, जसे की तक्रार करणे, अहंकार बाळगणे, इतरांची निंदा करणे किंवा सेवेला ओझे समजणे. अशा नकारात्मक वृत्तीमुळे सेवा जरी केली गेली तरी तिचे फळ प्राप्त होत नाही. स्वामी सर्व काही पाहत असतात. ते केवळ आपली कृती नाही तर त्यामागचा भाव देखील पाहतात. सेवा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणते वचन वापरू नये आणि कोणते विचार मनामध्ये ठेवू नयेत हे समजून घेणे आवश्यक आहे. हे समजले तर आपली सेवा फलदायी होईल आणि स्वामींचा आशीर्वादही सहज लाभेल. सेवा करताना तक्रार करू नये. काही वेळेला सेवा करताना आपण थकतो, कंटाळतो आणि नकळत म्हणतो की किती वेळा करायचे, मीच का नेहमी, दुसरे कोणी करत नाही का. ही तक्रारीची वृत्ती आपली सेवा निष्फळ करते, कारण स्वामी आपल्या भावना जाणतात. सेवा करताना आनंदाने आणि समर्पणाने करा. तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी सेवा करा, म्हणजे कंटाळा येणार नाही. मनात आलेली तक्रारसुद्धा टाळा, कारण कुठेतरी ही सेवा आपण स्वतःच्या भल्यासाठी सुद्धा करत आहोत. सेवा करताना अहंकार टाळा. सेवा करताना किंवा सेवा केल्यानंतर माझ्यामुळेच हे सगळे होते आहे, मी नसतो तर काही झाले नसते असे म्हणू नये. सेवा करताना अहंकार आला की सेवा स्वामींना रुचत नाही. अहंकार म्हणजे मीपणा. सेवा करताना आपण निमित्त मात्र आहोत आणि करता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे. सेवा करताना दुसऱ्यांवर टीका टाळा. सेवा करताना इतरांची चूक शोधणे हे अत्यंत चुकीचे आहे. दुसरा व्यक्ती नीट सेवा करत नाही, त्याला काही जमत नाही, मी करतो, तो काही करत नाही. स्वामींची सेवा करताना अशा पद्धतीने दुसऱ्यांवर टीका केल्यास आपले मन दूषित होते आणि आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. सेवा करताना तुलना टाळा. कधीकधी आपण असे म्हणतो की तो एवढी सेवा करत नाही तरी त्याच्याकडे सर्व काही सुखसंपत्ती आहे, मी जास्त सेवा करतो पण मला मात्र स्वामींनी काहीच दिले नाही. तुलना केल्याने असंतोष निर्माण होतो. सेवा ही स्पर्धा नाही तर ती स्वामीचरणी समर्पण आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा करत असतो. स्वामी सर्व काही पाहत असतात आणि त्या पद्धतीनेच ते न्याय देतात. सेवा करताना कंटाळवाणा भाव टाळा. सेवा करताना जर आपण असा भाव ठेवला की हे तर रोजचेच काम आहे, यात काही नवीन नाही, तर ही उदासीन वृत्ती आपल्या सेवेला बाधा आणते. प्रत्येक सेवा ही नवीन संधी आहे असे मानावे आणि मनामध्ये उत्साह ठेवावा. सेवा करताना स्वार्थ टाळावा. जर सेवा करताना मनामध्ये विचार असेल की मी सेवा करतो आहे म्हणजे मला यश मिळेलच, माझे काम व्हावे म्हणून मी स्वामींची सेवा करतो आहे, तर ही स्वार्थी वृत्ती सेवा निष्फळ करते. सेवा करताना फक्त स्वामींच्या कृपेसाठी करा आणि फळाची अपेक्षा स्वामींवर सोपवा. सेवा करताना दुसऱ्याविषयी मत्सर मनामध्ये ठेवू नये. स्वामींसमोर सर्व सेवक समान आहेत. मत्सर केल्याने आपले मन अशांत होते आणि सेवा आनंददायी राहत नाही. सेवेमध्ये आळस आणि गाफीलपणा टाळा. सेवा करताना आळस येतो आणि आपण म्हणतो की उद्या करू, आज नाही, पुढच्या वेळी. हा आळस सेवा थांबवतो. जे काम आज आहे ते आजच पूर्ण करा. स्वामी हे कृपावंत आहेत, पण आपण सुद्धा तत्पर राहायला हवे. सेवा करताना एखाद्याचा अपमान करू नये किंवा रागराग करू नये. कधीकधी एखाद्याने एखादे काम सांगितले आणि आपल्याला ते नको असेल तर आपण रागाने किंवा अपमानाने बोलतो, माझे काम काही कमी नाही, हे दुसऱ्याला सांगा, असे बोलणे टाळावे. सेवा करताना विनम्रतेने काम स्वीकारा. रागाने सेवा केल्यास ती सेवा उपयोगी राहत नाही. सेवा करताना उशीर किंवा हलगर्जीपणा टाळा. उशीर करत किंवा काम टाळत सेवा केली तर त्यामध्ये भाव राहत नाही. नंतर बघू, कधीतरी करू अशा वृत्तीने सेवा केली तर ती सेवा नाही, फक्त औपचारिकता ठरते. सेवेमध्ये द्वेषभाव टाळा. कोणावरही द्वेष ठेवून सेवा केली तर मन शुद्ध राहत नाही. स्वामी हे सर्वांचे आहेत, त्यामुळे आपण सुद्धा इतरांशी प्रेमानेच वागावे, आपले आचरण चांगले ठेवावे. सेवा करताना फक्त बाह्य प्रदर्शन नको. फक्त इतरांना दाखवण्यासाठी सेवा करू नका. लोकांनी पाहिले पाहिजे म्हणून मी सेवा करत आहे असा विचार मनात करू नका. स्वामी सर्व काही पाहत असतात, त्यामुळे मनापासून आणि निस्वार्थीपणाने सेवा करा. सेवा करताना गोंधळ आणि गडबड नको. सेवा करताना गडबड करणे किंवा वाद करणे टाळा. शांततेत आणि नीटनेटकेपणाने सेवा केली तर ती स्वामींनाही प्रिय ठरते. सेवा करताना निराशा टाळा. मनावर अपेक्षांचे ओझे घेऊ नका. जर काही वेळेला सेवा करूनही लगेच फळ दिसले नाही तर निराश होऊ नका. कितीही सेवा केली तरी काही उपयोग नाही असा नकारात्मक विचार करणे टाळा. स्वामी योग्य वेळेवर कृपा करतात हे नेहमी लक्षात ठेवा. सेवा करताना हे नेहमी लक्षात ठेवा की सेवा ही स्वामींना आनंद देण्यासाठी आहे, स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी नाही. आपण सेवा करताना सकारात्मक राहिलो आणि नकारात्मक गोष्टी टाळल्या तर आपली सेवा स्वामींच्या चरणी निश्चितच स्वीकारली जाईल.
त्यामुळे सेवा करताना नकारात्मक विचार टाळा. आपल्या सेवेमध्ये अशाने दोष निर्माण होतो. अशा बोलण्याने सेवेतील उत्साह कमी होतो आणि सेवेमध्ये कोणताही आनंद राहत नाही, ती केवळ निर्जीव होते. या उलट सकारात्मक विचार करावे की स्वामींनी मला सेवा करण्याची संधी दिली, हीच त्यांची कृपा आहे. स्वामींची सेवा हे माझे भाग्य आहे. मी सेवेमधून स्वतःला घडवत आहे. सर्व सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करत आहे. स्वामींच्या सेवेने माझ्या दोषांचे नक्कीच निराकरण होईल. अशी सकारात्मकता आपल्या सेवेला पवित्र बनवते आणि स्वामींच्या कृपेला पात्र करते. सेवा करताना मनाला शुद्ध ठेवणे, वाणीला गोड ठेवणे आणि वागणुकीमध्ये नम्रता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हे सगळे केल्यावरच सेवा प्रभावी ठरते आणि स्वामींचा आशीर्वादही आपोआपच प्राप्त होतो. आपण समजून घेतले पाहिजे की सेवा करताना संकटे येणारच. कधी थकवा येईल, कधी अपेक्षा पूर्ण न झाल्याचे दुःख होईल, कधी इतरांचे सहकार्य मिळणार नाही. पण त्यावेळेला हे लक्षात ठेवावे की आपण ही सेवा कोणासाठी करतो आहे. सेवा करताना मनामध्ये अहंकार असेल किंवा आपण नकारात्मक बोलत असू तर ती सेवा जरी बाहेरून योग्य वाटत असली तरी ती आतून पोकळ असते. स्वामी आपल्या मनातील भाव ओळखतात. म्हणूनच सेवा करताना नेहमी सकारात्मक विचार ठेवणे, इतरांच्या सेवेला मान देणे आणि स्वतःचे मन प्रसन्न ठेवणे हे फार आवश्यक आहे. त्यामुळे सेवा करताना कधीही नकारात्मक बोलू नका, नकारात्मक विचार करू नका. त्याने आपली सेवा निष्फळ ठरते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.